की आज अतिशय अचूक तर्कशुद्ध राजकीय विश्लेषण करणार आहे. नववर्षाचं औचित्य साधत भोलानाथ धडपडेची हटके स्टाईल. शिंदे साहेब जरा नाराज दिसतात. हा, पण त्यांनी जे काही पदरात पडलंय ते गोड मानून घ्यायला हवं. हलक्या फुलक्या विनोदातून 2026च्या राजकीय स्थितीवर भाष्य. मी सुरुवातीलाच त्यांचा उल्लेख धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून केला. तुमच्या लक्षात आलं असेलच. भोलानाथ धडपडेचं विनोदी पण तितकंच मार्मिक राजकीय विश्लेषण. भोला, काय नको ती बडबड करताय. मॅडम, तुम्ही जरा शांत व्हा बर का. 2026 मध्ये तुम्हाला बीपीचा त्रास संभवतो. भोला. नमस्कार महाराष्ट्र, मी कृपा राजेंद्र सपकाळ. काय म्हणतो भोलामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय. तर मंडळी, सध्या 2025 हे वर्ष संपत आलंय आणि आपण नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आता सज्ज झालो आहोत. याच निमित्ताने आज आपण येणारं हे नवं वर्ष आपल्या राज्यासाठी कसं असणार आहे याबद्दल चर्चा करणार आहोत. आमचे रिपोर्टर भोलानाथ धडपडे आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. तर भोला, काय वाटतं तुम्हाला, येणारं हे नवं वर्ष कसं असणार आहे, काय सांगाल याबद्दल? नमस्कार मॅडम, नमस्कार. मॅडम, या बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक गोष्ट मी सांगू इच्छितो. ती म्हणजे मी अतिशय हुशार असा पत्रकार आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. हा, पण आज मी अपडेट देणं वगैरे यासारखे अतिसामान्य कामं करणार नाहीये. या व्यतिरिक्त मी आज 2026च्या दृष्टीने अतिशय अचूक तर्कशुद्ध असं राजकीय विश्लेषण करणार आहे. बोला. आम्ही तुम्हाला कायम वेगवेगळी विशेषणं देत असतोच, जसं की अतिहुशार, रिकामटेकडा, अतिउत्साही, दीड शहाणा वगैरे वगैरे. आणि आज तुम्ही स्वतःच 2026च्या दृष्टीनं राजकीय विश्लेषण करणार. वा. हो मॅडम, थँक्यू व्हेरी मच मॅडम. आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. मॅडम, तुम्ही मला एवढे सगळे विशेषणं दिलेत, तर या व्यतिरिक्त इन रिटर्न मला पण काहीतरी द्यायला हवं. माझ्या डोक्यात तुमच्याबद्दल काही विशेषणं येत आहेत. सांगू का मॅडम तुम्हाला? बोला, गप्प बसा. आणि अतिउत्साहाच्या भरात तुम्ही जे आज 2026च्या दृष्टीनं राजकीय विश्लेषण करणार आहात ना, त्याला सुरुवात करा. हो मॅडम, आता आपण राजकीय विश्लेषणाला सुरुवात करूया. कुठे गेलं? हां हे काय? मॅडम, हे कार्ड्स आहेत, ते जरा फील येण्यासाठी घेतलेत मी. बोला, फिलबिल सोडा आणि ते पत्ते ठेवा, कामाचं बोला. हो मॅडम, हो. तर मॅडम, 2026च्या राजकीय विश्लेषणाला आता आपण सुरुवात करूया आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंपासून. मॅडम, देवाभाऊंच्या गादीला कोणताही धोका संभवत नाही. हा, पण एक गोष्ट आहे, देवाभाऊंनी ज्या दोघांना बाजूला बसवलंय त्यांच्याकडे जरा लक्ष देण्याची गरज आहे, त्यांना जपण्याची गरज आहे. तर त्यांचा पुढचा राजकीय प्रवास अगदी निर्विघ्न पार पडेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेला दिल्ली वारीचा योग संभवतो बर का. बोला बाबा, आज जरा वेगळंच बेरिंग पकडलात तुम्ही. पण बोलताना 2026 मध्ये तुमच्या अस्तित्वाचाही विचार करा. हो मॅडम, हो मॅडम, तुम्ही अतिशय निश्चिंत राहा बरं का. तुम्ही माझी काळजी करू नका. आता वळूयात आपल्या महाराष्ट्राचे कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे. मॅडम, तुम्हाला तर माहितीच आहे की अजितदादांनी या महाराष्ट्राचं 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवून एक वेगळाच रेकॉर्ड केलाय. त्याबद्दल त्यांचं कौतुक करायलाच हवं. हा, पण त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न यावर्षीही जरा कठीणच वाटतंय, कारण की बरेच जण आहेत ना लाईनीमध्ये, म्हणून कोणाचीही डाळ शिजेल असं वाटत नाही मॅडम. ठीक आहे, ठीक आहे, पुढे बोला. हो मॅडम. मॅडम, आता आपण वळूयात या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे. मॅडम, शिंदे साहेब जरा नाराज दिसतात. हा, पण त्यांनी जे काही पदरात पडलंय ते गोड मानून घ्यायला हवं. जर गोड आवडत नसेल, साखर वर्ज्य असेल, तर गुळाचा वापर करायला हवा. हा, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जो गोडवा त्यांच्यात होता तोच उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा कायम राखायलाच हवा. भोला, काय नको ती बडबड करताय, थोडं विचारपूर्वक बोला. मॅडम, तुम्ही जरा शांत व्हा बरं का, नाहीतर 2026 मध्ये तुम्हाला बीपीचा त्रास संभवू शकतो. बोला, विषय बदलू नका. हो मॅडम, आता आपण वळूयात ठाकरे बंधूंकडे. मॅडम, तुम्हाला तर माहितीच आहे की सध्या गावकीला घाम फुटलाय, कारण भावकीचा भाव वाढलाय. पण ही भावकी टिकवणं एखादं शिवधनुष्य पेलण्या इतकं कठीण काम आहे. हे उद्धव ठाकरे साहेबांनी जरा लक्षात ठेवायला हवं. आणि राहिला प्रश्न राजसाहेबांचा, तर राजसाहेबांचं इंजिन अगदी सुसाट आहे, वेगात आहे, आणि यामुळे बाकीचे सर्वजण कोमात आहेत. पण एक गोष्ट राजसाहेबांनी लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे या सुसाट अशा प्रवासात त्यांनी मध्ये चहा पाण्यासाठी थांबणं टाळायला हवं. आणि राहिला प्रश्न आपल्या BMC इलेक्शनचा, तर ज्यासाठी त्यांनी युती जाहीर केली आहे, पण या इलेक्शनमध्ये त्यांचा विजय जरा कठीणच दिसतोय.
पण हरकत नाही, त्यांनी प्रयत्न करायला हवे. शेवटी ते म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. हो बोला, जरा जास्त सखोल विश्लेषण करताय आपण. जरा सांभाळून, नाहीतर 2026 मध्ये तुमच्याच चहा पाण्याचे वांदे होतील. हो मॅडम, तुम्ही त्याची काही काळजी करू नका बरं का, कारण 2026 हे वर्ष या भोलानाथ धडपडेसाठी अगदी मस्त जाणार आहे. हा ठीक आहे, पुढे बोला. हो मॅडम, आता आपण वळूया या महाराष्ट्रातलं धुरंधर असं व्यक्तिमत्व पवार साहेबांकडे. मॅडम, पवार साहेबांचा जसा राजकीय दबदबा याआधी कायम होता, तो येत्या 2026 मध्ये सुद्धा कायम राहणारच आहे. म्हणून तर मॅडम मी सुरुवातीलाच त्यांचा उल्लेख धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून केला. तुमच्या लक्षात आलं असेलच. जरा 2 शब्द कौतुकाचे माझ्याबद्दल. छान हा छान, पुढे बोला आता. हो मॅडम. मॅडम, आता वळूयात सुप्रियाताईंकडे. सुप्रियाताई महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार. हा, पण 2026 मध्ये तसा काही योग दिसत नाही. म्हणून सुप्रियाताईंनी लांबूनच का होईना आपले नातेसंबंध जपायला हवे, ज्यातच त्यांचा फायदा आहे. तर मॅडम, यासह भोलानाथ धडपडेचं हे राजकीय विश्लेषण इथेच संपतंय. नमस्कार. बोला. हा. पण आज कुठे जायची घाई नाहीये ना तुम्हाला? व्हेरी गुड क्वेश्चन मॅडम. पण मॅडम, त्याचं काय माहिती आहे का, 2026 हे वर्ष खूपच धावपळीत जाणार आहे. त्यामुळे मी आज जरा निवांतच आहे. बरं, ठीक आहे मग. तर भोलानाथ, 2026च्या दृष्टीनं तुमचं हे राजकीय विश्लेषण तुम्ही दिलं, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर भोलानाथ धडपडेंचं हे राजकीय विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात 2026 मध्ये. तोपर्यंत सर्वांना नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.